पागलाचा डॉक्टर समजतात. म्हणून मी नाव जे ठेवलं ते माइंड अँड बॉडी हिलिंग ठेवलं. कारण की या जगातली पहिली जशी एक टेक्निक आहे ज्यावर रिसर्च झालेला आहे ते म्हणजे संमोहन, जी तुमच्या माइंड आणि बॉडी दोन्हीवर वर्क करते. इथे माईकची काही गरज नाही आहे, त्यामुळे मी विना माईकचं बोलतोय. तर सर्वात मोठी मी गोष्ट आज जे सांगणार आहे तुम्हाला ते म्हणजे माइंड अँड बॉडी हिलिंग. संमोहनाचे काय फायदे आहेत तर सुरुवात पहिली करण्याच्या आधी आज 19 फेब्रुवारी 2026 मी तुम्हाला आज एक गिफ्ट देणार होतो. मी सांगितलं होतं की 19 लोकांना मी माइंड क्लॅरिटी सेशन देणार होतो. तर पहिले तर तुमच्या मनातून काढून टाका की संमोहनाचा वापर फक्त माइंड साठीच होतो की बॉडीसाठी पण होतो. संमोहनाचे 2 वापर आहे. आपण या गोष्टीमध्ये संमोहनाचा 2 वापर शिकणार आहे, ते म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि दुसरं म्हणजे बाय प्रोडक्ट आरोग्यात सुधारणा. सर इथे बोलले, परंतु असं आपल्याला वाटायला लागलं की बापरे किती म्हणजे मानसिक आजाराचा विळखा वाढायला लागला की काय. परंतु मी जेव्हा स्वतः डिप्रेशन मध्ये गेलो होतो म्हणून मी एक पुस्तक लिहिलेलं आहे की जे तुमच्या समोर मी आणलेलं आहे. पुस्तकाच्या 5-6 कॉपी माझ्या समोर आहे. अमेझॉनवर पुस्तक उपलब्ध आहे, त्याचं नाव आहे सायकोलॉजिकल सर्जिकल स्ट्राईक. मी सरांना सुद्धा दिलेलं आहे, त्यांनी सुद्धा ते विकत घेतलेलं आहे माझ्याजवळून. या पुस्तकामध्ये मग काय आहे, या पुस्तकामध्ये माझी स्टोरी आहे. या पुस्तकामध्ये काय आहे, या पुस्तकामध्ये मानसिक आजारातून बरं कसं व्हायचं ते आहे. या पुस्तकामध्ये शारीरिक पर्सनॅलिटी चांगली कशी करायची ते आहे. संमोहनाचे काही एक फायदे नाही आहे, प्रचंड फायदे आहेत. तुम्ही जेवढे विचार करू शकत नाही त्याच्यापेक्षा फायदे आहेत. तर माझा जो आज मी तुम्हाला गिफ्ट देणार आहे ते याच्यात आहे. तुम्हाला सर तुम्ही पैसे वगैरे काही देणार आहात का? नाही, ती म्हणजे माझी स्क्रिप्ट. मी माझ्या मुलाचं काउन्सिलिंग किंवा माझ्या पत्नीचा गर्भसंस्कार हा मी स्वतः केला. तुम्हाला मग तुमचा मुलगा तर मोबाईल पाहताना दिसतोय. 80 to 90% आर चाइल्ड आर गोइंग टुवर्ड्स द मोबाईल आणि त्याचे काही एवढे साईड इफेक्ट होत नाही. त्यामुळे तेवढं काही आता लोक म्हणतात की व्हायब्रेशनचं तोटे होतात किंवा काही होतात. तर व्हायब्रेशनचा काहीही तोटा आपल्या माइंडवर होत नाही, परंतु त्याची एक लिमिट असली पाहिजे. तुम्ही जर जवळ घेऊन झोपले तर तुमचा माइंड त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होतो. तर हा जो गिफ्ट आहे, पहिलं गिफ्ट आहे तुमचं माइंड क्लॅरिटी सेशन मध्ये. हा माझा बार, तो मी कोणाला देणार नाहीये. जो बार मी जवळ ठेवतो तो बार जो आहे तो आहे थँक्यू बार. हे 20 ग्रामचं चांदीचं सोनं आहे. चांदीचे भाव तर तुम्हाला सर बरेच वाढलेले आहेत. ते तुमच्या चांदीचं तुमचं जवळ 20 ग्रामचं बार आहे, त्याची किंमत किती असेल? माझ्या या खिशात जवळपास पैसे काहीच नाही दादा, परंतु हा चांदीचा बार. थँक्यू जर तुम्ही म्हटलं ना तर तुमची 80 to 90 to 100% ऑटोमॅटिकली डिसीज चालली जातात. दररोज जर थँक्यू म्हटलं तर मग थँक्यू कशाला म्हणायचं? तर आज तुम्ही या सेशन मध्ये आलेले आहात, त्या सेशन मध्ये आलेले आहात, तुम्हाला काहीतरी प्रोडक्टिव्ह मिळणार आहे, त्यासाठी तुम्ही थँक्यू म्हटलं पाहिजे. मी आज इथे तुम्ही बसलेले आहात, एवढे जण मला ऐकत आहे, त्यासाठी तुम्ही थँक्यू म्हटलं पाहिजे. सकाळी तुम्ही उठता, जागृत होता आणि उठल्याबरोबर कितीतरी लोक झोपीतच चालले जातात. निगेटिव्ह बोलत नाहीये, मला पॉझिटिव्ह बोलण्याची सवय आहे. परंतु LLP लावायची एक लँग्वेज आहे, त्याला न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग म्हणतात. न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग मध्ये काय होतं तर आपण बाळांसोबत बोलतो, अरे शिडीवर चढू नको, पडशील कशाला, शिडीवर जा बाबा. अरे मोबाईल बघू नको, चांगलं नसते. आपण स्वतः मोबाईल बघतोय म्हणून कदाचित मुलांना मोबाईलची सवय लागत असेल. पहिले तर मी तुम्हाला सांगितलं की थँक्यूचं महत्व किती आहे. थँक्यूचं महत्व प्रचंड आहे. उठल्या उठल्या तुम्ही पायाला स्पर्श जशी जमीन करते तशी तुम्ही थँक्यू म्हणू शकता. तुम्ही जे ब्रश करता ना त्या ब्रशला सुद्धा थँक्यू म्हणू शकता. स्वतः इमेज जी समोर असते त्याला सुद्धा तुम्ही थँक्यू म्हणू शकता. आणि दुसरं आज जे गिफ्ट मी तुम्हाला देणार आहे ते म्हणजे तुमचं क्लॅरिटी सेशन. क्लॅरिटी सेशन मध्ये मी तुम्हाला 25 असे क्वेश्चन देणार आहे. मी बोललो होतो तुम्हाला की 19 लोकांना क्लॅरिटी सेशन हे मुफ्त मिळणार आहे. माझे जे सेशन्स असतात की मला आज अभिषेक सर इथे आले नाही. अभिषेक सरला म्हटलं की मी माझं स्क्रिप्ट तयार नाही केलं होतं. ते म्हणत अहो 10 मिनिट लागतील तुम्हाला स्क्रिप्ट तयार करायला. कारण की तुम्ही स्वतः 2 कोर्स तयार केलेले. मी 2 कोर्स तयार केले. एक आहे स्वसंमोहनातून व्यक्तिमत्व विकास आणि दुसरं आहे स्पीकर इज इक्वल्स टू लीडर. म्हणजे भाषण जो करेल तो लीडर होईल. कोण होईल? लीडर होईल. तर या मुलांमध्ये भाषण करणं फार महत्वाचं आहे. मेडिटेशन क्लास आपण सुरू करणार आहे. तर यामध्ये हिप्नोटिझम म्हणजे काय तर ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलं होतं. तर हिप्नो क्लिनिक मी उघडणार आहे. पहिलं म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, दुसरं म्हणजे स्पीकर इज इक्वल्स टू लीडर. आता या प्रवासादरम्यान मी आशाई राष्ट्रीय संघटनेचं सुद्धा स्थापना केली होती. आशाई राष्ट्रीय संघटना. तर आशाई राष्ट्रीय संघटनेमध्ये मी काय केलं, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आणि पोलीस फोर्स यांचा मी सन्मान करतो. त्यामध्ये मी मुलांसाठी एक प्रोजेक्ट काढला. त्याचं नाव मी ठेवलं सायकोलॉजिकल सर्जिकल स्ट्राईक. काउन्सिलिंग कसं करायचं त्यामध्ये मी 56 सर्जिकल क्वेश्चन्स काढले. तर ते पुस्तक त्याच्यावरच आहे. त्याच्यात भरपूर क्वेश्चन्स सुद्धा दिलेले आहेत.
189 मध्ये ते पुस्तक तुम्हाला अमेझॉनवर मिळून जाईल. पुढे जर क्लॅरिटी सेशन आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. ते तुम्ही मन लावून ऐकसाल तर तुम्हाला माझ्याबद्दल जाणून घ्यायची एवढी काही आवश्यकता लागणार नाही. तुम्हाला आज हे जे क्लॅरिटी सेशन आहे ते मी आता सुरू करतोय. क्लॅरिटी सेशन म्हणजे काय तर 25 प्रश्न. हे 25 प्रश्न किती महत्वाचे आहे ते फार महत्वाचे आहे. पहिले तर तुम्ही इथे आले, हे गिफ्ट तुम्हाला इथे मिळतंय. संमोहनाची किंवा या क्लिनिकल थेरपीचे एवढे फायदे आहे. फक्त काही संमोहन येत नाही, मग कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी येते, बिहेवियर थेरपी येते, त्यानंतर फॅमिली थेरपी येते. या सर. तर आज हे सेशन आपलं सुरू झालेलं आहे. या सेशन मध्ये क्लॅरिटी सेशन मध्ये मी तुम्हाला 25 असे प्रश्न देणार आहे की तुम्हाला माइंड मध्ये क्लॅरिटी निर्माण करणार आहे. काय निर्माण करणार आहे? क्लॅरिटी निर्माण करणार आहे. त्यालाच क्लॅरिटी सेशन म्हणतात. तर तुम्ही म्हणसाल की आम्ही तर लिहायला काही नाही आणलं. तुमच्या मोबाईल मध्ये हे तुम्हाला क्लॅरिटी सेशन मिळून जाईल. फक्त जाताना एका वहीवर मी तुम्हाला पैसे देईल, तर मी पूर्ण माझं स्क्रिप्टिंग तुम्हाला टाकून देईल की क्लॅरिटी सेशन मध्ये कोणते क्वेश्चन येतात. या प्रश्नामध्ये आपण फक्त मी एकटा बोलणार नाहीये, तर तुम्हाला सुद्धा बोलायला भाग पाडणार आहे. कारण की बॉडी पेन मध्ये एवढे प्रॉब्लेम येतात की आपल्याला फक्त आजार हे 95% हे मनोकायिक आजार आहे. जसं पाय दुखणे, पाठ दुखणे, डोकं दुखणे, चिडचिड करणे, चिंता करणे, काळजी करणे, नैराश्य, आळस, भीती वाटणे, त्यानंतर समोर स्टेजरी नसणे, कॉन्फिडन्सची कमी असणे, हे मनोकायिक आजार आहे. हे सिम्पली आहे. आय हॅड सपोर्ट थ्रू दिस, यू कॅन ऑल्सो सपोर्ट थ्रू दिस. You may support to this, but you can also cover this with help. खूप सोपी आहे. मानसिक आजारातून बाहेर पडणं, शारीरिक आजारातून बाहेर पडणं तेही सोपी आहे. बऱ्याच जणांचं वजन वाढलेलं असतं, हे पोट बाहेर निघालेलं असतं. काय हे मानसिक आजाराचं. आजकाल पोट म्हणजे एक पर्सनॅलिटीचा भाग झालेला आहे. पोट असणं म्हणजे काय? माझी प्रॉपर्टी आहे म्हणजे ते चांगलं आहे. माझंही पोट आहे असं नाही, चांगलं आहे. परंतु पोटमुळे कोणत्या प्रॉब्लेम येतात? बीपी इज ऑल्सो द प्रॉब्लेम ऑफ सायकोसोमॅटिक डिसीज. डायबिटीज ऑल्सो द प्रॉब्लेम ऑफ सायकोसोमॅटिक डिसीज. दिस इज द क्लॅरिटी सेशन आय एम गोइंग टू स्टार्ट नाव. द फर्स्ट क्वेश्चन इज, प्रश्न म्हणजे जीवनात जे जर तुम्ही अडकलेले असाल तर प्रश्न हा तुम्ही स्वतःला विचारायचा आहे क्लॅरिटी येण्यासाठी. मैं असल में क्या चाहता हूं. पहिला प्रश्न मी माझ्या प्रत्येक कार्यशाळेमध्ये प्रत्येकाला विचारतो की मैं असल में क्या चाहता हूं. बऱ्याच जण 40-40, 50-50 वर्षाचे होतात, परंतु त्यांना हे माहिती नसतं की मला काय पाहिजे. त्यांचं जीवन असंच. मैं असल में क्या चाहता हूं. काय तुम्हाला माहिती आहे की मैं असल में क्या चाहता हूं? तर ते जर माहित नसेल तर त्या क्लॅरिटी सेशन मध्ये स्वतःला प्रश्न विचारायचा आहे की मैं असल में सच में क्या चाहता हूं. सच में मैं क्या चाहता हूं. मैं असल में क्या चाहता हूं. मला आज तुम्हाला प्रश्न आहे तुमच्या मनात की तुम्ही खरोखर काय तुमची इच्छा आहे, तुम्हाला काय पाहिजे. माझे 4 ते 5 दिवस या सेशन मध्ये जातात पर्सनल डेव्हलपमेंट मध्ये. दूसरा है क्या मैं जो कर रहा हूं वो मुझे खुश करता है. काय तुम्ही जे करत आहात की जे तुम्ही टीचर आहात, तुम्हाला ती गोष्ट खुश करते. कदाचित हो, कदाचित नाही. तुम्ही गृहिणी आहात, कदाचित ती गोष्ट तुम्हाला खुश करते किंवा नाही करत. कदाचित तुम्ही कल्पनामध्ये आहात, ती गोष्ट तुम्हाला खुश करते की नाही करत. कदाचित तुम्ही जे बीबीए वगैरे, एमबीए वगैरे किंवा डॉक्टर किंवा इंजिनिअरिंग जे करत आहात त्याच्यात जर तुम्ही खुश असाल तर गंगा पण. परंतु जे जर तुम्ही जे करत